निर्मितीताई, परवा एक माणूस मला भेटला होता. तो माझा मित्र होता आणि 10वी-12वीला बोर्डात वगैरे आला होता. मी त्याला विचारलं, सध्या काय करतोस? अरे मी मेडिकल कॉलेजचा सध्या प्राध्यापक. अरे वा वा वा. आणि तुझा तो थुकरट भाऊ काय करतो? जो सारखा नापास व्हायचा, त्याला शाळेतनं काढून टाकलं होतं. हळू बोल. तो आमच्या कॉलेजचा संस्था चालक आहे म्हटलं आता. तर असाच एक संस्था चालक आपल्या पीए बरोबर आता इथे येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम. शिक्षण सम्राट काळेसाहेब वाणांचा विजय असो. शिक्षण सम्राट काळे साहेबांचा विजय असो. शिक्षण सम्राट काळे पाटील माणसांचा विजय असो. शिक्षण सम्राट जिंदाबाद जिंदाबाद काळे साहेब जिंदाबाद 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 काळे पाटील जिंदाबाद 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 काळे पाटील जिंदाबाद. अरे जिंदाबाद जिंदाबाद काळे पाटील जिंदाबाद 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 काळे पाटील जिंदाबाद. काळे जिंदाबाद जिंदाबाद काळे पाटील जिंदाबाद 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 काळे पाटील जिंदाबाद. नमस्कार काळे पाटील साहेब. नमस्कार. नमस्कार चमत्कार जाऊ दे. शिक्षण क्षेत्रातल्या कार्याविषयी सांगा. साहेब, आपल्या नावाच्या जेवढ्या काही शिक्षण संस्था आहेत त्या अत्यंत उत्तम चाललेल्या आहेत. फक्त इतर ठिकाणी जे काही थोडेफार गोंधळ आणि गोंधळ होतात तसे थोडेसे आपल्या कॉलेजमध्ये झालेले आहेत. काय गोंधळ आहे? आपण प्रभुरे नावाच्या बाई मराठीचा विषय शिकवायला ठेवल्या होत्या, त्यांना आपण काढून टाकले साहेब. अरे म्हणजे ज्यांना काढले त्या प्रभूने बाई होत्या? अरे बापरे. अरे अहो, काय असं काय केलं मी? अहो काय लांब केस होते त्यांचे. हा केवढ्याचा गजरा माळायच्या त्या. हिथं तीळ होता त्यांच्या आणि हिथं काय होतं? जन्मखून. ती जन्मगुण होती. मला तर त्या बोलल्या टॅटू होता. अरे काय नाचायचं. चढाओढी न चढवत होते. चढाओढी न चढवत होते ग बाई मी पतंग उडवित होते. ग बाई मी पतंग उडवित होते. ग बाई ही ग बाई ही ग बा. पडल्यात साहेब पडल्यात. स्टेप आहे ती. शिक्षण सम्राट आहात, उठा तुम्ही. अरे हो बैठकीची लावणी आहे ना ती. ते मरू दे, मुद्द्यावर या. पत्रकाराला बोंब मारतायत. त्या बाईला का काढलं? काय उत्तर द्यायचं त्या बाईला? आणि त्यांना सांगा त्या बाईला नाचता येत नव्हतं म्हणून आम्ही काढलं. मराठीच्या बाईला नाचता येत नव्हतं म्हणून काढलं? मग हे उत्तर कसं चालेल तिथे? हो हेच खरं उत्तर आहे. तिला काय शिकवायला ठेवलं होतं का आम्ही? हे खरं उत्तर नाहीये. हेच खरं आहे. मी सांगतो तेच खरं आहे. असं नाही सांगत. करतो करा. ऍडजस्ट करतो का? चला. बरं एक मिनिट. तुम्हाला काय पुरस्कार द्यायचा तर कुणाच्या नावानं पुरस्कार द्यायचा? आमच्या वडिलांच्या नावानं द्या. ते तुरुंगात असतात. हे बघा ही सरकारची चूक आहे. ठीक आहे. सरकार काय म्हणतं? काय? झाडं लावा झाडं जागवा. आमच्या बानं तेच केलं तरी तुरुंगात टाकलं त्यांना तुम्ही. त्याने अफूची झाडं लावली होती. अरे पण सरकारने कुठं सांगितलं होतं अफूची झाडं लावू नका म्हणून? त्यांची काय चूक? चला तुम्ही. एक मिनिट साहेब. काय? आपला मेवणा नापास झाला. पास झाला बरं झालं. आईला डॉक्टर टेन्शन घे. पास नाही झाला, नापास झाला म्हणतोय मी. आईला या बियाण्याला काय करायचं? होईल आता काय नापास तो? त्याला काय वाचता येते की लिहिता येते? परीक्षेत पास व्हावं म्हणून त्या बियाण्याला आम्ही कॉपी करण्यासाठी पुस्तकाला वह्या तिथे ठेवल्या होत्या. मग त्याला वाचता येणं, प्रश्नपत्रिका स्वतःचं नाव त्या माणसाला टाकता येणार. आता काय भन्या नापास होईल तर काय होईल मला सांगा? तुम्ही एक काम करा, द्या त्याला पास करून टाका. जाऊ दे टेन्शन जाऊ दे. मरू. एक मिनिट. काय आता? वहिनी साहेब आपल्या तिला पण काय त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मेहण्याला प्रोफेसर करा मेडिकल कॉलेजचा. काय करायचं कळत नाही. आईला मेवना पडला म्हणून मग ठीक आहे. नाही करत. नाही कसं तुम्हाला काय माहिती आहे घरचं माझ्या का बसा. मग नाही करत नाही. चला करा. आपल्याच कॉलेजमध्ये एखादी डिग्री द्या मेडिकलची आणि त्याला प्रोफेसर करून टाका आणि तिकडेच कुठेतरी कामाला लावा हॉस्पिटलमध्ये. कळलं का? आणि हो काय त्याला सांगायचं म्हणजे सगळ्या तिकडच्या स्टाफलाच सांगून ठेवायचं काय की ह्या येड्याचं लेक्चर विक्चर काय ऐकायचं नाही. हा येडा आहे. हा याच्या समोर कुठलाही जिवंत माणूस ठेवायचा नाही. हा उभा आडवा कसाही फाडल
ते यल आमच्यावर कळलं का? हो हो सर. हा. हो सर. चला चला चला. एक मिनिट काय आहे बाबा? हा वहिनी साहेबांना काय? कुलगुरू व्हायची इच्छा आहे. अरे ह्या बाईला काय कळतं का? मिसरी लावची सकाळी उठून वहिनी कुलगुरू. अरे साधे हो वहिनी करतो वहिनी कुलगुरू करतो. करून टाका तिला कुलगुरू. केलं सर. चला, हो, कळलं. चला. हा. अच्छा, सर सर काय, काय, एक काय, मिनिट काय? तुमच्या शिरावरती असा मानाचा तुरा आता आपण ठेवणार आहोत. काय ठेवताय? नाही, नाही, काय होणार कशाला सांगा ना. नाही, आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये एकही लॅबोरेटरी नसताना सुद्धा आपण उत्कृष्ट लायब्ररी आणि लॅबोरेटरी अशी दाखवलंय आणि सरकारकडनं अनुदान घेतलेलं आहे आणि शिवाय डिग्र्याही लोकांना दिलेल्या आहेत तुम्ही. दिल्यात ना मग. आणि आता शिरपेचावर तुरा असा बसणार आहे काय? की इतर विद्यापीठामध्ये ज्या काही डिग्र्या केल्या जातात ना हा. तशा सेम टू सेम डिग्र्या आपल्या कॉलेजमध्ये छापायचं यंत्रच आपण आणलेलं आहे. काय सांगताय? हा मग काय अरे वा वा वा. म्हणजे काय करायचं हा. इकडनं डोनेशन घ्यायचं हा. इकडनं डिग्र्या बाहेर इकडनं डोनेशन इकडनं डॉक्टर बाहेर डोनेशन इंजिनियर PA अरे वा वा वा. म्हणजे कॉलेज आपलं डिग्री आपली वा. डोनेशन घ्यायचं आणि बक्कळ पैसा वा. कमवायचा. वा वा अहो, बोला ना. काय ते? चढाओढीनं आता गाणं बदलावं लागेल. काय? चढाओढीनं कॉलेज बांधत होते हा. चढाओढीनं कॉलेज बांधत होते पोरांकडून डोनेशन लुटत होते पोरांना मी डिग्र्या या वाटत होते. साहेब बघूया तुमचा हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई हॅक लीला खूप चांगला आहे कारण आपल्या शिक्षण संस्थेत खूप मोठी मोठी माणसं आहेत ज्यांच्या खूप शिक्षण संस्था आहेत आणि स्वतःला पण PhD वगैरे असे म्हणून घेतात. ते त्यांच्या डिग्र्या अशाच त्यांना मिळत असतात आणि त्याच्यावर अत्यंत तीव्र अशी टीका ह्याच्यातून आपल्याला बघायला मिळाली. आणि विनोद खूप तिखट होता, हा आवडलाही. पण त्याच्यामध्ये मला एकच फक्त कॉमेंट तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्स बद्दल, तुम्हाला एकाच प्रकारच्या भूमिकेत आम्ही दरवेळेला बघत असतो, तर आम्हाला खूप आवडेल जर फक्त कपडे न बदलता इवन बाकीचं कॅरेक्टरायझेशन जे आहे ते जर तुम्ही बदललं तर आम्ही हे ब्लास्ट होईल, सगळंच होईल. सो कीप इट अप. निर्मितीताई तारे बरं नाहीये का आज? थोडं तुम्ही लो वाटलात मला आज. बर ते का ते नाही कळलं. आणि जसं रेणुका म्हणाली तसं की आता एलिमिनेशन सुरू झालंय, आता काहीतरी वेगवेगळं बघायचं आम्हाला. तुम्ही छान कमेंट्स पास करून लाफ्टर खेचता हे आम्ही आता बघितलंय. रादर सगळा महाराष्ट्र जाणतो ते. आता त्यांना काहीतरी वेगळं बघायचंय की जेणेकरून कॉम्पिटिशनला उठाव येईल. तर नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळं नक्की. ऑल द बेस्ट. बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि किती गुण देतात. 9 गुण. रेणुकाताई नेक्स्ट टाइम ब्लास्ट हवाच. 9 गुण. निर्मितीताई 9 गुण. एकूण 27 गुण. पुढच्या सगळ्या प्रवासासाठी साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.